चला तर आज बनवूया डाळ तांदूळाचा ढोकळा एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये अचूक प्रमाणामध्ये। त्या अगोदर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कोमल्स किचन या चॅनलवर। तर इथे जे आहे मी डाळ तांदूळाचा ढोकळा बनवणार आहे। एवढी जाळी बसणार आहे, हलका फुलका ढोकळा आहे। तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी आणि मऊ आणि फ्लफी असा हा ढोकळा तयार होतो। थोडीशी प्रिपरेशन केली ना की सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गडबड अजिबात उठत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा आवडीचा बेत सुद्धा तयार होतो। आता क्वचितच असे काही असतील की ज्यांना ढोकळा आवडत नाही, कारण 99% लोकांना ढोकळा जो आहे जास्त प्रमाणात आवडतो। तर ढोकळा करण्यासाठी इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। जो नॉर्मल रेशनचा तांदूळ असतो सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतो, आणि जर रेशनचा तांदूळ नसेल तर मग कुठलाही जाडा तांदूळ घ्या, फक्त जो चिकट न होणारा तो तांदूळ घ्या। त्यानंतर 2 वाटी रेशनचा तांदूळ घेतला, त्याच वाटीने 1 वाटी चण्याची डाळ घेतली, आणि इथे मी पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ आवर्जून घाला, अजिबात स्किप करू नका। त्यानंतर भरपूर पाणी घालून असंच 5 मिनिटं मी भिजवत ठेवलेलं होतं। म्हणजे काय होतं, तांदूळाचा जो काळसरपणा असतो, रेशनच्या तांदूळाला भरपूर प्रमाणात काळसर रंग असतो, तर तो काढण्यासाठी इथे ही ट्रिक वापरलेली आहे। आणि ही ट्रिक वापरली ना की इतका पांढरा शुभ्र हा तांदूळ तयार होतो, अजिबात तांदूळाला काळसरपणा राहत नाही। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा। आणि अशा पद्धतीने चोळून 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असा हा डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे। आणि धुतल्यानंतर पाहू शकता किती पांढरा शुभ्र इथे हा तांदूळ तयार झालेला आहे। आता यामध्ये साधारण डाळ तांदूळ बुडेल, आणि साधारण आपलं जे आहे अर्ध्या बोटापेक्षा थोडंसं कमी असं वरती पाणी येईल ना इतकं आपल्याला ह्याला भिजवत ठेवायचं आहे। 4 तास याला आपण भिजवत ठेवूया, यापेक्षा जास्त नको। 4 तास पुरेसे आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त भिजवण्याची गरज नाही, तर 4 तास पुरेसे आहे। डाळ अशा पद्धतीने मोडून पाहिली तर डाळ छान भिजलेली होती, म्हणजेच की तांदूळ सुद्धा भिजले असतील। तर एखाद्या झाऱ्या घ्या किंवा मग एखाद्या होलचा चमचा घेऊन अशा पद्धतीने निथळून जे आहे डाळ तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घालायचे, कारण हे पीठ जे आहे खूप जास्त पातळ नको आहे। साधारण आपण इडलीचं बॅटर जसं बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ हवं। त्यानंतर 1 वाटी दही घेतलं, त्यातली अर्धी वाटी दही या बॅचमध्ये मिक्सरला फिरवून घेणार आहे। त्यानंतर दुसऱ्या बॅचला अर्धी वाटी। तर हे बघा अशा पद्धतीने एवढं घट्ट पीठ इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता कन्सिस्टन्सी आपण नंतर मॅनेज करून घेऊया। त्यानंतर दुसऱ्या बॅचेसला सुद्धा इथे दळून घेऊया। आता साधारण 2 वाटी आणि तांदूळ आणि 1 वाटी चण्याच्या डाळीमध्ये 2 बॅचेस दळून होतात। आता हे पाणी हवं तर तुम्ही झाडांना सुद्धा घालू शकता, आणि जर तुम्हाला इथे वाटत असेल की खूप जास्त घट्ट पीठ आहे तर इथे सुद्धा थोडंसं त्यातलं पाणी वापरू शकता। त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं दही होतं ते सुद्धा घातलं मिक्सर जारमध्ये, आणि ते सुद्धा मिक्सरला छान असं फिरवून घेतलं। आता याला व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होतं दोन्ही बॅचेसमध्ये जे आपण वाटून घेतलेलं आहे ते छान असं एकसंध एकजीव तयार होतं। आता हे पीठ जे आहे साधारण असं जो बारीक गरा असतो ना आपला 0 साईजचा, त्या पद्धतीने हवं। खूप जास्त फाईन नको आणि खूप जास्त जाडसर नको। आता मिक्सरच्या जारला खूप जास्त प्रमाणात पीठ लागलेलं होतं, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घेतलं तर आपलं मिक्सरचं जार क्लीन पद्धतीने निघून येतो। याला झाकण ठेवून ओव्हरनाईट किंवा मग 8 ते 10 तास पुरेसे आहेत। 8 ते 10 तास, कारण जसं की मी म्हणाले उन्हाळ्याचे दिवस आहेत। ओव्हरनाईट ठेवल्यानंतर छान अशी ही जाळी पडलेली होती, पाहू शकता काय सुरेख अशी ही जाळी पडलेली आहे ढोकळ्याच्या पिठाला, आणि कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम व्यवस्थित आहे। खूप जास्त पातळ अजिबात नको आहे त्यासाठी। तर इथे एकच डायरेक्शनने व्यवस्थित अगोदर फिरवून घेतलं, म्हणजे जाळीसुद्धा मोडणार नाही आणि पीठसुद्धा छान सैलसर हलकं फुलकं तयार होईल। तर एकदम सोप्या पद्धतीने हा तयार होणारा ढोकळा आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की नाश्त्यामध्ये काय बनवू, तर हा ऑप्शन बेस्ट आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता इथे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे। जो आपला मसाल्याच्या डब्यातला चमचा असतो ना त्या चमच्याने पाव चमचा हळद घालायची, कारण यामध्ये आपण सोडा घालणार आहोत, तर सोड्याची आणि हळदीची रिॲक्शन होऊ नये म्हणून अगदी पाव चमचा हळद घालायची रंग येण्यासाठी। हवं तर इथे तुम्ही पिवळा रंगसुद्धा वापरू शकता, पण मी इथे हळद घातलेली आहे। आता हळद घातली की 2 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपली जी हळद आहे बॅटरमध्ये छान अशी मिक्स होईल।
त्यानंतर इथे सोडा घालण्या अगोदर काही थोडीशी प्रिपरेशन करून घेऊया, म्हणजेच की आपल्याला ज्यामध्ये ढोकळा लावायचा आहे, ताट असो, ट्रे असो किंवा डब्बा असो, त्याला थोडंसं जे आहे तेलाने ग्रीस केलं ना की आपला ढोकळा सहजतेने निघून येतो, तुटत नाही, चीर पडत नाही, फुटत नाही, काही होत नाही. तर अशाच पद्धतीने साधारण 2 ते 3 चमचे तेल लावून व्यवस्थित असं हे ग्रीस करून घ्यायचं. तर हे बघा, ताट इकडे ग्रीस झालेला आहे. आता तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे घ्या किंवा मग डब्बा असेल तर डब्बा घ्या. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं होतं. एखादं स्टँड ठेवायचं आणि त्यावर ही जी ढोकळ्याची प्लेट आहे ती ठेवायची, कारण ढोकळ्याची प्लेट गरम झाली ना आणि त्यामध्ये आपण बॅटर घातलं ना की आपला ढोकळा छान पद्धतीने फुगून येतो. ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर इकडे मी गरम तेल घेतलं, साधारण 2 ते 3 चमचे पोह्याचे जे असतात ते तेल घेतलं, अर्धा चमचा सोडा घेतला. पोह्याचा जो चमचा असतो ना त्यानेच अर्धा चमचा सोडा घेतला आणि तेलामध्ये सोडा मिक्स करून घातला ना की छान बॅटरमध्ये मिक्स होतो, कुठेही अटकला जात नाही. त्यामुळे ही सुद्धा ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि व्यवस्थित एक डायरेक्शनने मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय सुरेख असा जे आहे पिठाला जाळी आलेली आहे आणि पीठ छान असं पद्धतीने फुगून आलेलं आहे. आता हे पीठ यामध्ये जेवढं बसेल तेवढं किंवा मग संपूर्ण बसले तर संपूर्ण. इथे जे आहे प्लेटमध्ये जे आहे बॅटर टाकून घेतलं, गच्च अशी ही प्लेट भरून घेतली आणि झाकण ठेवलं. आता 15 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर ढोकळा बेक करून घेऊया. 15 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून पाहूया. तर हे बघा, मस्त असा हा आपला ढोकळा फुगलेला होता आणि सुरी घालून चेक करूया तर कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे, एकदम क्लीन सुरी आपली निघून आलेली आहे. तर अशाच पद्धतीने ढोकळा तयार झाला. आता ढोकळा पूर्णतः थंड झाल्याशिवाय याला कटिंगसुद्धा द्यायची नाही. पूर्णतः थंड झाला की मग इथे हवं त्या शेपमध्ये कट करून घ्यायचा. आता नॉर्मली चौरस शेप असतो तर चौरस शेपमध्येच मी इथे ढोकळा कट करत आहे. तर तुम्ही पाहू शकता जशी जशी मी सुरी चालवत आहे आपली सुरी एकदम क्लीन निघून येत आहे, कुठेही ढोकळ्याचं असं पीठ चिकटल्यासारखं वाटत नाही. तर चौरस शेपमध्ये इथे ढोकळा कट करून घेतला. आता ढोकळा कट झालाय तर याला फोडणीसुद्धा हवी. आता इथे मी नॉर्मल नुसती तेलाची फोडणी करत आहे, तुम्हाला हवं तर साखरेच्या पाण्याची फोडणी करायची असेल तर ती सुद्धा करू शकता. तर साधारण 1 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले, जिरे सुद्धा छान फुलले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या. आता हिरव्या मिरच्या मी देठा सगळं घातलेले आहेत, तुम्हाला हवं तर तुकडे सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, किंवा मग यामध्ये तुम्हाला आणखीन पांढरे तीळ घालायचे असले तर पांढरे तीळ सुद्धा घालू शकता. काही कढीपत्त्याची पानं घातली, कढीपत्त्याची पानं छान तडतडली की फोडणीचा गॅस बंद करायचा आणि फोडणी जी आहे छान अशी ही कोमट करून घ्यायची. कडकडीत फोडणी कधीही ढोकळ्यावर घालायची नाही. कुठलाही ढोकळा असू द्या, बेसनाचा असू द्या किंवा कुठलाही असू द्या, पण कडकडीत फोडणी अजिबात घालायची नाही, कारण जितका छान आपला ढोकळा तयार झालेला असतो ना आणि आपण कडकडीत फोडणी जर घातली की तितका आपला ढोकळा बिघडतो. तर यावर मस्त अशी फोडणी पसरवून घेतली आणि हे बघा काय मस्त असा हा स्पॉन्जी फ्लफी हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने असा हा ढोकळा बनवायला सोपा, खायला एकदम चवदार आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि घरीच असलेल्या साहित्यामध्ये. महत्त्वाचं म्हणजे यासाठी कुठलाही बाजारातून वेगळा सोडा आणायचा नाही आहे, फ्रूट सॉल्ट आणायचं नाही, काही आणायचं नाही आहे आणि मस्त असा हा ढोकळा तयार झाला, स्पॉन्जी फ्लफी आणि जाळीदार. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमची रेसिपी कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त सपोर्टसुद्धा करा.